की समर्थ रामदास स्वामींनी शिवाजी महाराजांना म्हणजे त्यांची भेट कधी घडली, आता आपले खूप कागद जळालेले आहेत, पण त्यांची भेट कधी घडली ही जी रचना आहे की त्या भेटी संदर्भातले पुरावे सुद्धा आज उपलब्ध आहेत. पण समर्थ रामदास स्वामींनी शिवाजी महाराजांच्या हिंदवी स्वराज्याच्या रचनेत कार्य केलेल्याचे उल्लेख सापडतात ना आपल्याला. आणि आता लोकांचा अजून एक गोंधळ उडतो, काय माहितीये का, शिवाजी महाराजांनी समर्थांच्या शिष्याची परीक्षा घेतलेली आहे. एक समर्थांचे शिष्य शिवाजी महाराजांच्या दरबारात जातात आणि त्याचं अस्सल डॉक्युमेंटेशन उपलब्ध आहे. तर शिवाजी महाराज म्हणतात काय, कोण, कुठले स्वामी, कसले स्वामी, कारण शिवाजी महाराजांचं सद्गुण लिहित असताना समर्थांनी लिहिलंय ते अखंड सावध आहेत. म्हणून समर्थांच्याच वेश पांघरून कोणतरी दुसरंच आलं नाही येणार आहे बाबा आपल्या स्वराज्यात, याची शहानिशा शिवाजी महाराज करू शकतात ना. कारण शिवाजी महाराज म्हटल्यानंतर आपण ज्ञानी तळपता सूर्य असंच शिवाजी महाराजांना म्हणतो. बरोबर. मग शिवाजी महाराज जर स्वयंभू स्वयंप्रकाशित आहेत तर त्यांनी त्यांच्या शिष्यांबद्दल ते विचारलं असेल तर ह्यात काहीच गौण नाहीये. बरोबर. बरं, अजून एक गंमत सांगतो तुम्हाला. ज्या वेळेस चाफळ क्षेत्रामध्ये राम मंदिराची उभारणी करत होते, शिवाजी महाराजांचं पत्र उपलब्ध आहे, शिवाजी महाराजांचं कागद उपलब्ध आहे, शिवाजी महाराजांच्या लष्करी रचनेतला कागद आहे. ते म्हणतात समर्थ रामदास स्वामी रामाचं मंदिर बांधतायत, त्याला मुसलमानांनी उपद्रव नाही केला पाहिजे, तिथं जाऊन तुम्ही रक्षण द्या. बरोबर. म्हणजे ओळख नसल हे कशावरनं बरं बोलताय तुम्ही.